पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कुटुंबातील मायलेकीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। सासरच्या जाचाला कंटाळून सून व तिच्या आईने आत्महत्या केल्याची घटना समोर आली। नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून आकांक्षा ब्रह्मे इंजिनियर व तिची आई संगीता श्रीराम डबाले शिक्षिका अशी मायलेकींची नावे आहेत। दोघींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून आकांक्षा ही प्रेग्नेंट होती। काही दिवसाआधी तिचे बाळ गर्भातच दगावले होते। त्यानंतर सासरच्या मंडळींचा त्रास आणखीनच वाढला, ज्याच्या त्रासाला कंटाळून दोघींनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे। रात्रीच्या सुमारास या दोघींनी आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेने हळहळ व्यक्त होत असून या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जाते। मायलेकीच्या मृत्यूमागे सासरच्या छळाचा मोठा वाटा असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आकांक्षाच्या सासरच्या मंडळींची चौकशी सुरू केली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे। मायलेकीच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।